तर संभाजीनगरमध्ये विमानतळावरील ग्राउंड स्टाफ परीक्षेपूर्वी गोंधळ झाला। NIA एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फ्रॉड असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला। कंपनीकडे DGCAचे पूर्व परवानगी पत्र नसल्याचा आरोप आहे। NIA संस्थेकडून आता परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया DGCL चं यांच्याकडे कोणतं लेटर तरी पाहिजे। यांना आम्ही ते मागितलं, ते नाहीये यांच्याकडे। ठीक आहे, मग NAI ला जर कुठला GR किंवा भेटला असेल की एअरपोर्टवर तुम्ही भरती करा, तर NAI आणि हे जे पेपर कंडक्ट करतायत C2X ह्या कंपनीला सुद्धा NAI चं प्रॉपर लेटर नाहीये की तुम्ही पेपर कंडक्ट करा। आणि ह्या नोटिफिकेशन जे आम्हाला नोटिफिकेशन आहे त्याच्यावरती IBPS चं नाव आहे। IBPS चा पण मिसयूज केलेला आहे यांनी। IBPS मुळे हे सगळे मुलं ट्रस्ट, हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे IBPS परीक्षा घेणार आहे असं सांगितलं। हा, तर आमचा मेन मुद्दा आहे की ही कंपनी जी आहे यांच्याकडे कोणतं अप्रूव्ह नाही, कोणतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कोणतंच सर्टिफिकेट नाहीये की तुम्ही कंडक्ट करू शकता, पोरं भरू शकता। मग यांनी घेतलीच कशाला? मग इथं 450 रुपये प्रत्येकाला फी आहे। इथं ग्राउंड स्टाफ आल्यानंतर आम्हाला चेकिंगसाठी एकही स्टाफ नाही दिलेला नाहीये। ना इथं आम्हाला सीट नंबर दिलेला आहे, ना इथं आम्हाला कोणता चेकिंगसाठी स्टाफ दिला, ना इथं बाहेर बोर्ड सुद्धा लावलेला आहे, नोटिफिकेशन बोर्ड सुद्धा लावला नाही की आज ही पेपर आहे। आम्ही प्रिन्सिपल सरांना एकदा विचारा म्हणलं, प्रिन्सिपल सरांनी बोलून घेतलं, तर कॉलेजचा स्टाफ आम्हाला म्हणतोय की यात प्रिन्सिपल सरांचा रोलच नाही येत असलाच, म्हणजे यांना कोणत्या ऑथॉरिटीनुसार आणि कोणत्या अप्रुव्हलनुसार हे पेपर इथे घेत आहेत। जीवन राज ठाकरेंनी मंत्र्यांना कधी जाब विचारलाय का? मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीवरून रामदास कदमांनी राज ठाकरेंना सवाल केला। महामार्गासाठी 15 वर्ष मनसेनं आंदोलन का केलं नाही असं रामदास कदम यांनी म्हटलं। राज ठाकरे साहेबांनी आतापर्यंत गडकरी साहेबांची कधी भेट घेतली नाही, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांची कधी भेट घेतली नाही, मुख्यमंत्र्यांची कधी भेट घेतली नाही, आणि आता ते पाहणी करायला येत आहेत। त्याचं नेमकं निष्पन्न त्यांना नेमकं म्हणायचं काय की कोकण माशांच्या बाबतीमध्ये मला आस्था आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ओलावा आहे, हे दाखवायचा प्रयत्न करता का तुम्ही? मग 15 वर्ष काय केलं तुम्ही? काय आंदोलन केलं नाही? पाहणी दरम्यान काय होतं का?